आवाज महाराष्ट्राचा। समाजसेवा फाउंडेशनतर्फे अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती 104 झाडे लावून साजरी करण्यात आली। पिंपरी चिंचवड परिसरातील पुनावळे या भागात समाजसेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि फ्रेंड्स ऑफ ट्रेकिंग क्लबचे 100 ट्रॅक पूर्ण झाल्याबद्दल ट्रॅक शताब्दी महोत्सव आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून झाडे लावण्यात आली। समाजसेवा फाउंडेशन ही संस्था वर्षभर विविध उपक्रम राबवत असते। त्यामध्ये रक्तदान शिबिर, फळ वाटप, झाडे लावणे असे विविध उपक्रम ही संस्था राबवत असते। यावर्षी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती असल्यामुळे त्यांनी आज 104 झाडे लावून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली। तसं पाहिलं गेलं तर शहर झपाट्यानं वाढत आहे आणि यातच झाडे कमी झाल्यामुळे शहरातील तापमान वाढ मोठ्या प्रमाणात होत असते। अशात प्रत्येक नागरिकांनी झाड लावावं आणि अशा उपक्रमात सहभागी व्हावं असं यावेळी समाजसेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। यावेळी समाजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजू पेठे, नागेश विंगोले, नरेंद्र रत्नपारखे, महावीर गरड, शरद चव्हाण, उत्तम मोरवेकर, प्रशांत पेठे, पुनावळे, गावचे माजी सरपंच लक्ष्मण मोहिते, सामाजिक कार्यकर्ते महादेव भुजबळ, संजय धुमाळ, शुभम चव्हाण, आनंद पेठे, दिलीप ताकसांडे, ओंकार पेठे, कांबळे, अनिल पाटील, मनोज चौधरी, माणिक भोसले आदी उपस्थित होते। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र 18 न्यूजचे संपादक देवा बालके यांनी। समाजसेवा फाउंडेशन आपण जर बघितलं तर नेहमीच चर्चेत असतं ते म्हणजे कोणाचा वाढदिवस असो किंवा विविध उपक्रम असो ते साजरे करतात आणि गेल्या अनेक वर्षापासून रक्ताचा तुटवडा कमी पडू नये म्हणून ते रक्तदान शिबिर देखील मोठ्या प्रमाणात घेत असतात। त्याचबरोबर आज जर आपण बघितलं तर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 104वी जयंती जी आहे ती साजरी करण्यात येते आणि याच जयंतीचा उपक्रम जो आहे तो त्यांनी झाडे लावून राबविला आहे आणि जयंती जी आहे ती झाडे लावून साजरी केलेली आज आपल्याला पाहायला मिळाली। आपल्यासोबत संस्थेचे अध्यक्ष राजू पेठे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल एकंदरीत तुम्ही विविध उपक्रम जे आहे ते राबवत असतात, आज 104व्या जयंतीनिमित्त आज तुम्ही 104 झाडं लावण्याचा संकल्प केला आहे, याबद्दल काय सांगाल? नमस्कार। समाजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस जो उपक्रम राबवला जातो तो एक आनंदाचा क्षण असतो आणि ते आनंदाच्या क्षणाच्या निमित्ताने आम्ही एक वृक्षारोपण करत असतो किंवा रक्तदान शिबिर घेत असतो। असंच आता आपण बघितलं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती पूर्ण झाली आणि फ्रेंड्स ऑफ ट्रेकिंगचे 100वा ट्रॅक पूर्ण झाला, तो म्हणजे आम्ही राजगड या ठिकाणी संपन्न केला। असं जे काहीतरी एक चांगलं काम, आनंदाचा क्षण आम्ही साधत असतो आणि त्याचं औचित्य साधून आम्ही वृक्षारोपण करत असतो। आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ आता ह्या ऑगस्ट एंडपर्यंत 8000 झाडं लावण्याचं आमचं एक हे होतं, ते पूर्ण टार्गेट होतं, ते आमचं पूर्ण झालेलं आहे। आणि असंच या माध्यमातून अनेक प्रकारचं सामाजिक उपक्रम राबवले जातात। म्हणजे तुम्ही जर आपण बघितलं असं वाढदिवस वगैरे अनेक प्रकारचे खर्च करून करतात, कोणी केक कापून करतो, कोणी तरवळीने केक कापून करतो, पण आमचं तसं नाही। जर वाढदिवस असेल, पुण्यतिथी असेल किंवा कुठलाही असा जर आनंदाचा क्षण असेल तर तो आम्ही झाड लावूनच करतो। कारण झाड आपण आत्ता बघत आहोत, आत्ता जर आपण ह्या वृक्ष संवर्धन केलं नाही तर येणारा काळ खूप भयंकर असणार आहे। मागच्या वर्षीच आपण बघितलं की 42 टेम्परेचर गेलं होतं आणि ते थोड्याच दिवसात 50वर जायला काही कालावधी लागणार नाही आहे। तर हे जर तुम्ही आत्तापासून आपण सुरुवात केली तर हे पुढचं जे आहे आपल्याला ऑक्सिजनची वगैरे जी गरज पडते ती पडणार नाही असं मला वाटतं। एकंदरीत कुठले झाडं जे आहेत ते आपण लावलेले आहेत? नमस्कार। वड, पिंपळ, लिंब, चिंच या वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि समाजसेवा फाउंडेशननी जो काय हा उपक्रम राबवला आहे आणि निसर्गाचा जो बिघडलेला समतोल राखायचा जो प्रयत्न केला आहे आणि विविधांगी समाजसेवी उपयोगी जे काय उपक्रम हे राबवत आहेत त्यांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथून पुढे एक अशाच पद्धतीचं सामाजिक कार्य यांच्या हातून घडावं। आणि बऱ्याच वेळेला असं तो जो एक वेदनाही होतात, जे काही सामाजिक उपक्रम असतात त्या उपक्रमाला उपस्थिती खूप कमी असते, ही वेदनादायी आहे। हे ह्याच्यामध्ये खूप सारा बदल व्हायला पाहिजे, नाही का? समाजातल्या प्रत्येक घटकाने अशा सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी व्हायला पाहिजे, हे माझी मनापासून वाटतं।
निश्चितच आपण बघितलं तर रत्न पारखे साहेब, आपण जर बघितलं तर कोरोना काळामध्ये जे ऑक्सिजनची कमतरता लागली होती, ज्या ठिकाणी झाडं होते त्या ठिकाणी माणसाला जायला लागत होतं. एकंदरीत आपण जर बघितलं तर शहरामध्ये झाडे कत्तल करण्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात होतं. अशातच तुम्ही झाडे लावून अशा ह्या कत्तल करणाऱ्या लोकांना काय आव्हान कराल? एकंदरीत आपण बघितलं पिंपरी चिंचवड शहर हे आता झपाट्याने विकसित होतं आहे. आजूबाजूला आपण बघितलं तर सिमेंटची जंगलं, कॉन्क्रीटची खूप मोठमोठे बिल्डिंग उभारल्या राहिलेल्या आहेत आणि कमी जागामध्ये म्हणजे जे आपण लोकसंख्येची घनता ती खूप वाढलेली आहे. अशातच आपल्याला आरोग्यावर अनेकविध परिणाम जाणवायला लागलेले आहेत. लहान वयात मुलांना क्षयरोग किंवा हृदयविकार असं येतं आहे. एकंदरीत पर्यावरण समतोल बिघडल्यामुळे आपल्याला पुढचं जीवन अतिशय हालाकीत काढावं लागणार आहे. तर आम्ही समाजसेवा फाउंडेशन, आमचे अध्यक्ष राजू पेटे, नागेश साहेब, महावीर साहेब, मनोज सर हे सर्व मिळून एक काहीतरी समाजाचं देणं लागतो या उद्देशातून रक्तदान शिबिर, वृक्षवर्धन असं कार्यक्रम हाती घेत असतो. तर आता या आम्ही पुनावळ्याला हायवेला एक 100 ट्रेक आमच्या संस्थेचे पूर्ण झाल्याबद्दल आम्ही एक झाडं लावतो आहे. आता सध्या आम्ही कमी प्रमाणात झाडं लावली, पण आम्हाला ती खूप संख्येने वाढवायची आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो आहे. तर मी आपल्या नवीन पिढीला एकच सांगू शकतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि आपले योगदान समाजासाठी आपण द्यावे ही मी विनंती करतो. आणि आपण सर्व वेळात वेळ इथे काढून आलात. या पावसामध्ये आपण झाडासाठी खूप आपला बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मी सर्वांचे अभिमान मानतो आणि रिपोर्टरचे पण मी अभिनंदन करतो. धन्यवाद. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.